नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. आता नुकताच श्रावण महिना चालू झाला आहे आणि तुळजापूरपासून 2 किलोमीटर अंतरावर मुदगुलेश्वर मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे आणि पुरातन मंदिर आहे. ह्याचा इतिहास म्हणा किंवा येथील यात्रा म्हणा किंवा जत्रा असेल म्हणा, तर सविस्तर माहितीपत्र मी तुम्हाला देतो. येथील पुजारी असतील, आपण त्यांची संपर्क साधणार आहोत. महादेवाचे जर भक्त असाल तर निसर्गरम्य वातावरणामधील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरच्या जवळ असलेलं मुदगुलेश्वर मंदिर, या मंदिराला अवश्य भेट द्या. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. हात जोडा दर्शन करा. पुढे चला, हात जोडा बेटा. पुढे चला दर्शन करून चला. या पुढे चला. इकडे महादेव इकडे पाया पडा. मारून या दर्शना महादेवाला मारून दर्शन करा. बाहेर चला, दर्शन करा. इकडे लेडीज असल्या चला. सगळ्यांनी सहकार्य करायचं. गर्दी सगळ्यांनी सहकार्य करायचं. गर्दी या बेटा. पुढे पाया पडा. हात लावले चला राजा. हात लावले चला. या पुढं माणसं एक बायका इकडे या. लेडीज इकडे या. चला पुढं. अभ्यास आई इकडे या. बेटा लेडीज इकडे या. मुली सगळ्या इकडे या राजा. मुली सगळ्या इकडे एक बाजूला या राजा. एक बाजूला या. चला पुढं. चला झालेली या पुढं. चला पुढं. एका साईडला चला पुढं. लेडीज चला. लेडीज पुढं. चला भैया या झालेले या. दिनेश, माझं नाव आहे दिनेश बलनुराव इनामदार. तुळजापूरमधील शिंदफळ येथील मुदगुलेश्वर देवस्थान हे पुरातन असून इथे श्रावण महिन्यामध्ये बरीच गर्दी असते आणि संपूर्ण महिनाभर भरपूर गर्दी असते. अलौकिक मंदिर आहे, पुरातन आहे. महादेवाचं मंदिर हे शिंदफळमधील आहे, ते प्रसिद्ध कशामुळे आहे नेमकं कारण? हे मुदगुलेश्वर देवस्थान, ह्याचं नाव आहे मुदगुलेश्वर महाराजांनी प्रसन्न केलेलं आहे. आई तुळजाभवानीला प्रसन्न केलेलं मंदिर आहे. महादेवाला प्रसन्न करून आई तुळजाभवानी आणि महादेव हे दोन्ही प्रगट झाले. मुदगुलेश्वर महाराजाला दर्शन दिलं. साधारण हे मंदिर किती जुनं आहे? 1000 वर्षापासून मंदिर आहे. बरं. आणि या ठिकाणी यात्रा म्हणा किंवा हासा महोत्सव कधी असतो? श्रावण महिन्यामध्ये गर्दी असते. महाशिवरात्रीमध्ये गर्दी असते. गावची यात्रा असते. शिंदफळ ग्रामस्थ देवस्थान यांची यात्रा भरते. 5 दिवस कुस्त्या, कलया, अन्नदान वगैरे होतं. शिवरात्रीमध्ये पण अन्नदान वगैरे होतं. वेगवेगळे उपक्रम असतात. वेगवेगळे उपक्रम असतात. रोज भजन, आमोशाला भजन कीर्तन असतं शिंदफळ गावचं. दर्शनासाठी किती लोक येतात तरी साधारण? हजारो लोक येतात. बरं. हजारो 1000, 2000, 3000 लोक असतात. आणि एवढा श्रावण महिना पूर्ण लोक येणार. पूर्ण श्रावण महिना. नाव सांगा तुमचं परत एकदा. दिनेश, माझं नाव आहे दिनेश बलनुराव इनामदार, गुरव पुजारी विरासतदार. धन्यवाद. हाँ
हा? माझं नाव सविता अनिल कुंटापळे. हा. मी राहणार सुनपळे आहे. हम्म. हे सुनपळच्याच जवळ आहे मुरगुलेश्वर मंदिराचं. हम्म. हे दर सोमवारी आमुष्याला इथं कीर्तन असतंय, बर. भजन असतंय. हा. आणि रविवारी पण आठवड्याच्या सोमवारला पण आमच्या इथे सगळे लोक हा. येतात दर सोमवारी. मंदिराचं काय महत्व आहे नेमकं आहे? मंदिराचं इतकं महत्व आहे हा. की इथं मनातलं जे काय आपले आहे इथं बोललं हा. तर ते मनातलं पूर्ण होतंय. हा. महादेवाचं प्रसन्न होतंय. महादेव हा. कुठली लांबची काय अनुभव आहे का तुम्हाला या मंदिराबद्दल? जुनं मंदिर आहे आणि हा. ही महादेव तुळजा भवानी मातेचं वडील असं समजून हा. हा. गावगावची लोक येतात आणि हा. तिथं माहेर पण आहे देवीचं. हा. हा. आणि तिथं रात्री जर मंदिराच्या वरती वट्याच्या वरती हा. कुठली लेडीज जर थांबली हा. तर देव मुलगा थांबू देत नाही, पुरुषाला थांबू देत नाही ना कुणाला थांबू देत. इतकं महत्व आहे ह्यांचं. बर. आणि तिथं म्हणजे असं एक अनुभव आहे की त्यांच्या ह्यानं मोठा साप फिरतोय की साप फिरणाऱ्याला हा. बघणाऱ्याला नशीब म्हणायचं आणि त्यांच्या अंगावर केस आहेत. बर बर बर. ते दिसत नाही जास्त कुणाला, नशीबवान असं त्याला दिसतंय. आणि ते जर निघाला असलाच तरी पण असा उदबत्या लावल्यासारखं अगर कापूर लावल्यासारखं घमघमाच वास येते त्याच्या अवताराला. म्हणजे हे सगळं ऐकलेलं आहे तुम्ही म्हणायचं? हा. हा. मी ऐकलेलं आहे. इथे यात्रा पित्रा कधी असते या मंदिराची? यात्रा असते की आता महिनाभर असते. जर सोमवारी असते, बरं. आमुष्याला जर आमुष्याला येतं आता आमच्या संतामधला आता श्रावण महिना चालू झाला त्या ठिकाणी गर्दी अशी असते का? आणि जास्त भरपूर गर्दी असते. काय तर दहागावची लोक येतात तिथं. बरं, बरं, लई बरं. भरपूर गर्दी असते. हा. हा. आणि सगळे इथं सोय केलेली आहे. बरं, बरं. कोणाच्या मनात इच्छेनं काय मनातलं खरं झालं असतं तर कोण दुधाचं करतंय, कोण काय करतंय मनातलं सगळं असतं इथं. मंदिराच्या आतमध्ये बघितलं महादेवाची पिंड एक म्हणजे अशी पिंड आहे की पाहिलं की प्रसन्न वाटते. अभिषेक होतोय का ठिकाणी? अभिषेक होते की. हा. अभिषेक होते. जर सोमवारी महिनाभर आमुष्याला अभिषेक असतंय. हा. हा. आणि लय असतं इथं. जर सोमवारी तर महाशिवरात्री मोठी यात्रा असते, एकदम मोठी यात्रा हा. 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 असते. एकदम प्रसन्न आता वाटतं. श्रावण महिन्यात कंटिन्यू महिन्याभर चालू असते महिनाभर असते. दर्शनासाठी? महिनाभर असते. दररोज आरती असते आता बरं, बरं. महिनाभर. हा. हा. रोज रात्री 9 वाजता. आणि आता जर सोमवारी पण लय भरपूर गर्दी असते. नाव सांगा तुमचं परत एकदा. माझं नाव सविता अनिल कुंटापळे, गाव तुमचं? सिंपल. धन्यवाद.